नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी कैरीची चटणी. बनवायला साधी सोपी अशीच रेसिपी आहे, पण ऐन वेळेस भूक लागली तेव्हाही आपण भाकरीसोबत किंवा साधा प्लेन भात असला त्यासोबतही खाऊ शकतो. भात आणि चटणी किंवा वरण भात असेल तोंडी लावण्यासाठीही मस्त होते. सुरुवात करूया. तर कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी असा हा कच्चा आंबा किंवा कच्ची कैरी घेतली आहे. वजनी ही कैरी एक पाव किलो एवढी आहे. तर वरून मी अशी सर्व धुवून घेतली. आता पुसून आपण यावरची सर्व साल काढून घेऊयात. हा आंबा अगदी कमी असा आंबट असतो. थोडासा गोडसर असं ही कैरी असते. कलमी कैरी आहे ही. त्यानंतर इथे चटणी बनवण्यासाठी मी मिरची घेतली आहे. तर इथे मी 3 ते 4 एवढे या थोड्याशा तिखट मिरच्या आहेत आणि त्यानंतर 2 ते 3 एवढी ही बेरडी मिरची. बेरडी मिरची अशी जी सुरकत्या असतात ह्या मिरचीला, अशी ही बेरडी मिरची घेतली. याने रंग आणि चवही छान येते, पण कमी तिखट असते. आणि ही जी आहे तर ही थोडीशी तिखट मिरची आहे. तर थोडंसं झणझणीत आणि चटकदारपणा येण्यासाठी मी इथे ही 2-3 तिखट मिरच्या घेतल्या. त्यानंतर इथे लसूण पाकळ्या घेतल्या एक 9 ते 10. लसूण मी सोलून घेतला नाही आहे, अशाच पाकळ्या घेतल्या. सोबतच पुदिन्याची पानं, एक जाडसर चिरलेला मध्यम आकाराचा कांदा, 1 चमचा एवढे जिरे आणि चवीनुसार मीठ घेतले. आता कैरीची चटणी बनवण्यासाठी आपण इथे कैरीची वरची जी साल आहे ती काढून घेऊयात. तर कैरी आधीच मी वरून धुवून घेतली होती, पुसून घेतली आणि त्यानंतर आता वरची साल आपण सर्व काढून घेऊयात. तर ही कैरी जास्त आंबट नसते. तुम्ही आंबट कैरी घेत असाल तर एक अर्धी कैरी घेतली तरीही चालेल एवढ्या मिरचीसाठी. किंवा जर एक अख्खी कैरी घेत असणार तर मिरचीचं प्रमाण थोडंसं, मिरची आणि लसणाचं प्रमाण वाढवून घ्या. तर इथे मी अशी ही कैरी कट करून घेतली आणि जो मध्ये बी असतं, आंब्याची जी कोळ असते तर तीही कापल्या गेली. तर तो भाग मी काढून टाकला आणि सर्व कैरी आता तुकड्यांमध्ये चिरून घेऊयात. कैरी जरी मोठी होती तर आतमध्ये जे बी होतं ते कवळं होतं, म्हणून सुरीने मधलं बी कापल्या गेलं तर ते मी काढून टाकलं. थोडंसं खराब वाटत असेल, पण कैरी खराब नाही आहे, ती बी निघालं होतं म्हणून तसं काळपट झालं होतं आणि ते काढून टाकलं. त्यानंतर अशा फोडींमध्ये मी कैरी चिरून घेतली. तर हे पहा, एवढ्या अशा मी इथे फोडी करून घेतल्या. आता इथे आपण एका लहान टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम झाल्यानंतर यात बेरडी मिरची आणि तिखट मिरची घालूयात. यासोबतच अशी थोडीसं पाणी उकळायला लागलं खळखळ की त्यानंतर आता लसूण पाकळ्याही घालूयात. तर पाण्याला उकळी आल्यावर इथे सर्व लसूण पाकळ्या घातल्या. लसणाची वरची साल न काढताच अशाच मी लसूण पाकळ्या घेतल्या एक 9 ते 10. आता 1 ते 2 मिनिटानंतर पाणी उकळल्यावर मिरची थोडीशी अशी उकळून घ्यायची. तर हे पहा, वरचं साल आहे ते थोडंसं मऊ झालं आहे. आता गॅस बंद करूयात आणि यातील सर्व पाणी निथळून घेऊयात. तर यातील सर्व पाणी मी निथळून घेतलं. तर हे पहा, लसणाची जी वरची साल आहे ती आपोआपच निघते अशी. तर या पद्धतीने मी लसणाची साल काढून घेतली. खलबत्त्यात जर करत असाल तर आपोआपच ही लसणाची साल निघून जाते. तर इथे मी मिक्सरमध्ये ही चटणी करते. तुम्ही हवं तर खलबत्त्यातही करू शकता. खलबत्त्यात केली तर अजूनच उत्तम, खूप चविष्ट चटणी होते. भाकरी किंवा प्लेन साध्या भातासोबतही छान लागते चटपटीत कैरीची चटणी. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरे, मीठ आणि मिरची, लसूण घातले. चालू बंद करून थोडंसं फिरवून घेतलं मिक्सरला. तर हे पहा, इतपत ही मिरची जाडच आहे. तेव्हा आता यात घालूया आपण जाडसर चिरलेल्या कांद्याच्या फोडी. थोडासा रफली असाच मी कांदा चिरून घेतला आहे मोठ्या मोठ्याच फोडींमध्ये आणि कांदाही अगदी चालू बंद करून फिरवून घेतला. तर अजून थोडंसं कांद्याचं जाडसर असं साल आहे, म्हणून अगदी थोडंसं काही सेकंद आपण पुन्हा मिक्सरला हे फिरवून घेऊयात. तर हे पहा, पण चालू बंद करूनच हे फिरवायचं, जास्त बारीक चटणी करायची नाही. तर एकदा पुन्हा मी एक 10-20 सेकंद फिरवून घेते. तर हे पहा, अगदी जाडसर म्हणजे सर्व कांदा असा ठेचल्या गेला आहे किंवा बारीक झाला आहे, जास्त जाड नाही राहिला. त्यानंतर यात कैरीच्या फोडी घालूयात. खलबत्त्यामध्ये केलं तर असं होत नाही, एकसारखा ठेचा किंवा ही चटणी होते.
म्हणून मी थोडंसं एकदा कांदा फिरवला आणि त्यानंतर कैरीसुद्धा चालू बंद करून फिरवून घेतली. बारीक न करता चालू बंद करून जाडसर ठेवली. आता पुदिन्याची पानं घातली आणि पुन्हा एकदा काही सेकंद फिरवून घेतलं. तर हे पहा, इतपत अशी ही जाडसर मी चटणी ठेवली. कैरी पुदिन्याच्या पाण्यामुळे आणि मिठामुळे थोडंसं ओलसर होते. अजिबात पाणी वापरायचं नाही. हे पहा, चटपटीत अशी जाडसर कैरीची चटणी आपली तयार आहे. तर याच पद्धतीने मी जाडसर अशी वाटून घेतली. गरमागरम भाकरीवर, ज्वारीच्या भाकरीवर सर्व करूयात. तर हे पहा, अगदी मस्त अशी ही चटणी लागते खायला. ऐनवेळेस भूक लागली तेव्हाही बनवू शकतो. चटपटीत अशी ही कैरीची चटणी होते. किंवा साधा तुम्ही बासमती राईस बनवला असेल त्यासोबतसुद्धा खाऊ शकता. प्लेन साधं वरण भात असेल त्यासोबतसुद्धा छानच लागतं. अगदी साधी सोपी अशी रेसिपी किंवा तोंडी लावण्यासाठी लोणच्यासारखी चटपटीत अशी ही कैरीची चटणी लागते. मलाही अशी ऐनवेळेस भूक लागली आणि मी एक गरमागरम ज्वारीची भाकरी थापली पातळसर अशी आणि त्यावर ही चटणी, सोबतच उडदाचा भाजलेला पापड. अगदी साधं जेवण, अजिबात तेलाचा वापर नाही. हवं तर तुम्ही तेलही घालू शकता. शिवाय कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता, ज्वारीच्या, बाजरीच्या, चपाती, फुलक्यासोबत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.